नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं कैरीची डाळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ह्याच्यामध्ये ना 3 चमचे मी तुरीची डाळ भिजत घातलेली, एक 10 मिनिटं झाले भिजत घातलेली, नाही जरी घातली भिजत तरी पण चालू शकते। आणि ह्याच्यामध्ये मिक्स डाळी घेतलेले आहेत आणि ह्या कमीत कमी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेले भिजवून घेतलेले आहेत। ह्याच्यात काय केलेलं आहे माहिती आहे का, ही चण्याची डाळ आहे, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ, ह्या सगळ्या 2-2 चमचे मी भिजत घातल्या होत्या। तुमच्या माणसाप्रमाणे घ्या, नुसती जरी तुम्ही तुरीची डाळ घेतली तरी चालेल आणि ह्या सगळ्या डाळी जरी तुम्ही 2-2 चमचे घेतल्या तरी पण चालू शकते, नाही भिजत घातल्या तरी पण चालू शकते। कुकर गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेलाच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता। अर्धी पळी मी तेल टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर। गॅस केलेला आहे मी बारीक, कारण की तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्यात टाकणारे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। त्यात टाकायच्या आपल्याला 3 मिरच्या, त्या पण मी अशा तोडून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये टाकायचा आपल्याला कढीपत्ता, मिक्स करून घेऊया। लसूण चांगला लाल झाला पाहिजे बरं का। त्यात टाकायचे थोडीशी हळद, तिखट पाहिजे असलं तर मिरची अजून जरा थोडी घातली तरी चालेल बरं का। ह्यात टाकणारे मी 1 टोमॅटो। आता ह्याला 1 मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, मिरच्या लसूण चांगलं भाजलं गेलेलं आहे आणि टोमॅटो पण आपलं चांगलं सॉफ्ट झालेलं आहे। आता ह्याच्यात टाकायची आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घेतली होती आणि ही कशी माहिती आहे का, नाही भिजत घातली तरी तुम्ही चालू शकताय आणि ह्यातली कोणती तुम्हाला जर नसेल आवडत तरी नाही टाकली तरी पण चालेल। गॅस केलेला आहे मीडियम। आणि आता हे आहे तुरीची डाळ। जर तुम्ही तुरीची डाळ जर खात नसाल तर नाही टाकली तरी पण चालेल, नुसते ह्या बाकीच्या डाळी 3 डाळी जरी टाकल्या तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये काय 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया। परतून घेतलंय बघा, डाळी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मस्त असं झालेलं आहे बघा। अशा डाळी असतात, स्वच्छ धुवून भिजत घालायची आणि नाही भिजत घातली तरी पण चालेल बरं का। ह्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आता ह्यात टाकायचे मेन म्हणजे आपल्याला कच्ची कैरी। आता ही आंबटवाली कैरी आहे बघा, ह्याचे 6 तुकडे मी घेतलेले आहेत। तुमच्या म्हणजे आता तुम्हाला किती आंबट पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही घेतली तरी पण चालेल। त्यात टाकणारे एवढा गुळाचा खडा, त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यात टाकायचं आपल्याला कोमट पाणी, गरम पाणी नाही टाकायचं, फक्त कोमट झालेलं पाणी टाकायचं, असं उकळलेलं वगैरे नाही टाकायचं। 1 ग्लास टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अजून अर्धा ग्लास टाकू। 1 ग्लास जरी टाकला तरी पूर्ण टाकते, म्हणजे एकूण 2 ग्लास बघा, अशा पद्धतीचे ग्लास आहेत। हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फोडणीमध्ये थोडा कांदा पण टाकू शकता, एक जर कांदा छोट्या आकाराचा जरी टाकला तरी चालेल। तशा खूप रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक सगळी ह्या रेसिपी खाली भेटेल। आता हे काय मीडियम गॅसवर ह्याच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकर थंड झालेला आहे आणि खाली उतरून घेतलेला आहे, हलकासा एकदम बघा गरम आहे। आपण झाकण काढून घेऊया। बघा मस्त अशी डाळ होते बघा, ही एकदम छान आणि चवीला तर इतकी छान लागते ना। अजून तुम्हाला जर एकदम गाळ पाहिजे असेल का नाही तर अजून एखादी जर शिट्टी केली तरी पण चालू शकते। आता हे कसं आपण असं चमच्यानं किंवा फिरकेनं जर असं घुटलं का नाही तर एकदम गाळ होईल। तर 1 शिट्टी एक्स्ट्रा जरी केली तरी तुम्ही चालेल, मस्त होते। आता हे कशी माहिती आहे का, गरम गरम भाताबरोबर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीवर, तांदळाची भाकरी खाऊ शकता। आम्ही तर ह्याला भातावर खातो, एकदम मस्त अशी लागते। तर कसं उन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही ना, तर अशा पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।